ह्या तत्वाच्या माध्यमातून आपल्याला खरं खरं भगवंताचं ज्ञान होतो. म्हणून आपल्याला 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आणि 11वं मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला भक्ती मार्गामध्ये जी आपली इंद्रिय इकडे तिकडे धावतात, भरकटतात, जे डोळे आपले नको ते बघतात, जे कान आपले नको ते ऐकतात, जे पाय नको तिकडे जातात, ज्या हाताने जे करायला पाहिजे ते न करताना भरतच काहीतरी हात करतात. म्हणून 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आणि 11वं मन हे फार महत्त्वाचे आहेत. कारण ज्या डोळ्यांनी आपण भगवंताचं दर्शन घ्यायला पाहिजे ते डोळे नको तिकडे धावतात. ज्या कानाने आपण भगवंताचं भजन ऐकायला पाहिजे, भगवंताचं नाद ब्रह्म ऐकायला पाहिजे, ते नाद ब्रह्म ऐकताना नको त्याच नादाला जातो माणूस आणि नको तिकडे भरकटतो. ज्या पायाने आपण भगवंताची वारी करायला पाहिजे, ती वारी न करताना आपण नको तिकडे आपले पाय घेऊन जातो. ज्या हाताने आपण भगवंताची पूजा करायला पाहिजे ते हात नको त्या कामाला आपण वापरतो. आणि म्हणून आपल्याला ही 11 तत्वे दिलेली आहेत. मग हे सगळं कार्य कोणाचं आहे? तर हे सगळं कार्य एका मनाचं आहे. 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये यांना स्वतंत्र अशी शक्ती नाहीये. मग ती शक्ती कोणाची आहे? तर ती शक्ती कोणाची आहे? तर मनाची आहे. शक्ती कोणाची आहे? मनाची आहे. आणि त्या मनाला शक्ती कोणाची आहे? तर त्या चैतन्य परमात्म्याची आहे. व्यवस्थित समजून घ्या. 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये यांना स्वतंत्र अशी शक्ती नाही. शक्ती कोणाची आहे? तर मनाची आहे. मन सांगेल तिकडे ती कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये धावतात. आले मना आणि गेले दुकाना अशी परिस्थिती आहे. मनाचं सगळं कार्य आहे. आणि या मनाच्या पलीकडे जे चैतन्य आहे, या मनाला चालवणारी एक स्वतंत्र शक्ती आहे. आणि ती शक्ती काय करते? मनाला शक्ती देते. आणि मन काय करतो? इंद्रियांना शक्ती देतो. आणि म्हणून जे चैतन्य नामातून तयार होतो, भगवंताच्या नामातून जे चैतन्य तयार होतो, त्या नामातून आलेलं चैतन्य मनाकडे आलं की मन रामरूप होतो. मन काय होतं? रामरूप होतो. आणि मन रामरूप झालं का मनाकडे रामाचं चिंतन चालू होतं, भगवंताचं चिंतन चालू होतं. आणि मनाकडे भगवंताचं चिंतन चालू झालं तर ज्या मनाच्या शक्तीतून मन हे राम झालं. मन एकदा रामरूप झालं का सगळीकडे या डोळ्यांना राम दिसायला लागतो, या कानांना त्या नाद ब्रह्माचा ऐकू येतो. हा नाक जो आहे, या नाकातून शिवनिर्मल्याचा वास यावा लागतो. या हातातून भगवंताची पूजा होते. सर्व कार्य करणारा जो आहे तो मन आहे. तो मन एकदा रामरूप झाला, त्या मनाला अगदी भगवंताच्या नामाचं, हरिनामाचं वेड लागलं, छंद लागलं तर मग सर्व इंद्रिय रामरूप होतात. मुख्य आणि महत्वाचा मुद्दा मी तुमच्या लक्षात आणून दिला की हे सर्व इंद्रियांना शक्ती देणारी जे मन आहे ना, मनाला चालवणारा, मनाच्या पलीकडं मनातीत असलेला जो चैतन्य आहे, त्या परमात्मा तत्वाची आपल्याला ओळख करून देणारा जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत मन रामरूप होत नाही. आणि मन जोपर्यंत रामरूप होत नाही तोपर्यंत आपली इंद्रिये इकडे तिकडे भरकटतात. आणि भरकटणारी इंद्रिये 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये एका मनाकडे आले आणि मन एका आत्मतत्वाकडे आलं की आपली एकादशी होते. एकादशी कशी होते? 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये आणि 11वं मन एका आत्मतत्वाकडे आला, एका आत्मदेवाकडे आला की आपली एकादशी होते. आणि ही एकादशी आपली रोजच्या रोज व्हायला पाहिजे. 15 दिवसांनी येणारी एकादशी राहू द्या, ती एकादशी आपली होणारच आहे 15 दिवसांनी. पण आपण ध्यानाला बसल्यानंतर रोजच्या रोज आपण काय करतो? एकादशीकडे येतो. म्हणजे
5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आणि 11वं मन एका आत्मदेवाकडं, आत्मतत्वाकडं, आत्मचैतन्याकडं आपण रोज ध्यानाला बसून आणतो. म्हणून आपली रोजचीच एकादशी होते. आणि ही एकादशी लक्षात घ्या. ही एकादशी आपल्या लक्षात आलं की परमात्मा पर्वता दुरी नाही, परमात्मा लांब नाही. ह्याच्याने काय होतं, आपलं स्वतःचं अंतःकरण जिंकता येतो. तरी तया स्वतः अंतःकरण जिता सकल कामोपशांता, परमात्मा पर्वता दुरी नाही. काय सांगतात, तया स्वतः अंतःकरण जिता, स्वतःचं अंतःकरण जिंकता येतो या ज्ञानेंद्रियच्या मार्फत. सकळ कामोपशांता, बघा सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एका आत्मतत्वाकडे आले का काम विषय आपल्याला बाजूला करता येतो. सकळ कामोपशांता, आणि एकदा काम आपल्यातनं गेला की आपल्या मनाकडे, अंतःकरणाकडे शांती प्रबल होते, शांती आपल्याला शोधत येतो. सकळ कामोपशांता, परमात्मा पर्वता दुरी नाही, परमात्मा लांब नाही, परमात्मा आपल्या जवळच आहे. पण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय यांची जी कार्य आहेत ती कार्य आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि ती कार्य आपल्याला साधता यायला पाहिजे की सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिले एकांती, प्रिया जैशी. ज्ञानोबा सांगतात, सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिले एकांती, प्रिया जैशी. जसा एखादा प्रियकर आणि प्रिय आहे, किंवा एखादा नवीन लग्न झालेला नवरा बायको आहे, तर ते एकांतात जातात. आणि एकांतात काय करतात, तर एकांतात भोग घेतात. तसंच प्रत्येक साधकाने काय करायचं, सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, सर्व इंद्रियांच्या वृत्ती जी आहेत, जी इंद्रिय आपली इकडे तिकडे भरकटतात, ती एका आत्मतत्वाकडे, आत्मदेवाकडे आणण्यासाठी ज्ञानोबा सांगतात, सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिले एकांती, बुद्धी आत्मदेवाला एकांतात भेटतो, प्रिया जैशी. आणि आत्मतत्वाचा भोग बुद्धी घेते. आणि मग त्या सोहम तत्वाची आपल्याला अनुभूती येते. त्या सोहम तत्वाची आपल्याला अनुभूती कधी येते, एकांतात गेल्यावर. त्या आत्मदेवाशी, आत्मतत्वाशी, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय एका आत्मदेवाशी आणि 11वं मन त्या एका आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी एकरूप झाल्यानंतर मग आपल्याला तशी अनुभूती येते. भगवंताच्या आत्मसाक्षात्काराची आपल्याला अनुभूती येते. मुख्य ज्ञानेंद्रिय 5 जाणं, 5 कर्मेंद्रियानं, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिया अधीन, स्वतः गमन त्या नाही. काय सांगतात, बघा इथे काय सांगतात की ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय 5 आहेत. ज्ञानेंद्रिय 5 आहेत, कर्मेंद्रिय 5 आहेत, आणि कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाच्या अधीन आहेत. आणि कर्मेंद्रिय काय आहेत, ज्ञानेंद्रियांच्या अधीन आहेत. त्यांना स्वतःची गती नाही. बघा मी तुम्हाला सांगितलं की नाही, त्यांना स्वतःची गती नाही. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांच्या अधीन आहेत. कर्मेंद्रिय काय, ज्ञानेंद्रियांच्या अधीन आहे. कर्मेंद्रियांना स्वतःची गती नाही. जेव्हा ते ज्ञानेंद्रिय जेव्हा कर्मेंद्रियांना आज्ञा देतील, तेव्हा कर्मेंद्रिय इकडे तिकडे धावायला सुरुवात होतात. म्हणजे सगळं कोणाच्या हातात आहे, तर ज्ञानेंद्रियच्या हातात आहे. कर्मेंद्रिय काही करत नाही. डोळ्याने सांगितलं की नाही, डोळ्याने सांगितलं ही वस्तू वाईट आहे, जाऊ नको, तर लगेच पाय थांबतात. डोळ्याने सांगितलं ही वस्तू चांगली आहे, तर लगेच आपले काय होतं, ज्ञानेंद्रियाने सांगितलं, डोळ्याने सांगितलं तर लगेच आपले पाय तिकडे धावतात, कर्मेंद्रिय धावतात. म्हणजे कर्मेंद्रियांना स्वतःची सत्ता नाही आहे. ते संपूर्ण अवलंबून कोणावर आहेत, तर ज्ञानेंद्रियांवर आहेत. म्हणून आपण जर आपल्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जर आपण चांगलं ज्ञान घेतलं, भगवंताचं, संतांचं ज्ञान आपण चांगलं घेतलं, तर आपली इंद्रिय रामरूप होतात. आणि इंद्रिय रामरूप होण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचं. सर्व इंद्रिय आपली रामरूप व्हायला पाहिजे. डोळ्यानं राम बघता आलं पाहिजे, कानाने राम ऐकता आलं पाहिजे, सगळं बरं का, टोटल. आणि हे सगळं होण्यासाठी संतांना शरण जायचं असतं. संतांची शरण गेल्याविना नकळे नाम. आणि हे सगळं कशात नव्हतं, नामाच्या माध्यमातून होतो. एक नाम आपल्या हातात आला तर सगळ्या गोष्टी होतात. पण ते नाम आपल्या हातात येण्यासाठी
आपल्याला खूप प्रयत्न करावे, अथक प्रयत्न करावे लागतील. संतांच्या सान्निध्यात सातत्याने राहावं लागेल, आपल्याला संतांचं सान्निध्य करावं लागेल आणि सतत नाम जप यज्ञ आपल्याला हरिनामाचा जप करावा लागेल सातत्याने. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या चित्तामध्ये त्या नामाचा जप सातत्याने दुमदुमला पाहिजे, घुमघुमला पाहिजे, दुमदुमला पाहिजे आणि तशी आपली उपासना व्हायला पाहिजे. आणि तशी उपासना झाल्यानंतर भगवंत दूर नाही, स्वतःच अंतःकरण जिंकता येतो. स्वतः अंतःकरण जिता सकल कामोपशांता, परमात्मा पर्वता दुरी, परमात्मा लांब नाही, परमात्मा आपल्या जवळच आहे. पण आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही रामरूप आपल्या व्हायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या